छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका महिलेच्या मिसिंगची तक्रार दाखल होती. त्यानुसार क्राईम ब्रँचची टीम जी आहे संभाजीनगरची ते तपास कामे पुणे या ठिकाणी आलेली होती. तपासादरम्यान त्यांना पुणे पोलिसांची मदत हवी होती. त्यानुसार ते 1 तारखेला दुपारी 4:15च्या दरम्यान पोलीस स्टेशन कोथरूड या ठिकाणी आले. त्यांना 2 दामिनी मार्शल्स महिला जे कर्मचारी आहेत त्यांच्या मदत देण्यात आली. त्यानंतर त्या तपासामध्ये काही 3 जे महिला आहेत त्यांना चौकशी कामे जे कोथरूड पोलिसांच्या वरती महिला सहाय्यक कक्ष किंवा त्या ठिकाणी हिरकणी कक्षाचं पण काम चालतं त्या कक्षामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलवलं. चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ती संबंधित जी महिला मिसिंग आहे ती मिसिंग जी महिला आहे ती वन स्टॉप सेंटर मुंडवा या ठिकाणी मिळून आले. त्यानंतर तशी नोंद करून संभाजीनगरचं पथक पुढे मुंडव्याकडे रवाना झालं. त्या दरम्यान यांना परत 7:30 दरम्यान इथून निघून गेल्यानंतर संध्याकाळी परत काही कार्यकर्ते त्यांच्या सोबतचे त्यांनी सांगितलं की पोलिसांनी मारहाण केली किंवा काही शिवाय गेली. परंतु प्राथमिक म्हणजे ते झाल्यानंतर कोथरूड पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले कसा कुठलाही प्रकार असा घडलेला नाही आणि तसं त्यांना लेखी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांना कळवलेलं नाही. आता याच्यामध्ये जे प्रशासकीय लाचेस होते का काही किंवा काही अनुष्ठीबाबी होते का तर याची जी चौकशी आहे ते एसीपी लेव्हलचे अधिकारी करत आहेत. त्याचं मॉनिटरिंग आहे जे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. आता याच्यामध्ये सर्व शासकीय काम करत असताना हे सगळं घटनाक्रम झालेला आहे. तर या घटनाक्रमात शासकीय काम करत असताना काही लॅप्सेस किंवा काही प्रशासकीय बाबी काही त्रुटी राहून गेल्या का याची चौकशी एसीपी करत आहे. परंतु प्रथमदर्शनी कोथरूड पोलिसांच्या तपासामध्ये जी मारहाणीची घटना असेल किंवा त्यांनी अलिगेशन केलेली घटना अशी कुठलीही घटना सिद्ध होत नाही. त्यापूर्वी त्यांना लेखी कळवण्यात आलेली आहे.